बातमी पुण्यातून आहे। नसरापूरमधील 4 वर्षीय मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुण्यामध्ये आज मूक आंदोलन करण्यात येणार आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी या मोर्चातून करण्यात येईल। संध्याकाळी 5 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मुलीच्या न्यायासाठी मोर्चामध्ये सहभागी व्हा, पीडित मुलीच्या वडिलांची मागणी आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी प्रीतम पुरोहित सध्या आपल्या सोबत आहे। प्रीतम, आपण बघतोय की सध्या पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि या नसरापूर पीडितेच्या आईवडिलांनी सुद्धा मोर्चाची मागणी केलेली आहे। साधारण कुठून हा मोर्चा निघेल आणि कुठपर्यंत हा मोर्चा असणार आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, खरं तर घटना ही 1 मेला घडली आणि 10 मे उद्याच्याला आज 10 मे आहे, त्यामुळे या घटनेला 10 दिवस होत आहेत। त्याच्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन सायंकाळी 5 ते 8:30 पुण्यातील झाशीचा राणी लक्ष्मीबाई पुतळा ते सावरकर पुतळा अर्थात जंगली महाराज रोडवरती ही सर्व लोक जमणार आहेत आणि या घटनेचा जे आहे शांततेमध्ये सगळे निषेध करणार आहेत। त्याचबरोबर सर्व संघटना, सर्व पदाधिकारी आणि सर्व पुणेकर एकत्र येऊन या घटनेचा निषेध करणार आहेत। मुलीच्या वडिलांनी सोशल मीडियावरती एक अपील केलंय की तुम्ही सर्वजण या, माझ्या मुलीच्या न्यायासाठी द्या। पहिल्या दिवसापासून या पाठीशी उभे आहात। आज घटनेला 10 दिवस होत आहेत, तर चिमुकलीला एक श्रद्धांजली म्हणा आणि एक तिला एक निरोप म्हणा, या पद्धतीने सर्व त्यांनी भावनिक निरोप जो आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलाय आणि त्यामुळे सर्व पुणेकर हे आज सायंकाळी 5 वाजता जमणार आहेत। नक्कीच, धन्यवाद प्रीतम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।